लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की केंद्रीय पार्लमेंट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे निवडणुकांच्या जागाबाबत चर्चा करतील। मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्या जागा लढवल्या जातील, मेरिटवर सगळ्या जागा लढवल्या जातील असे ते म्हणाले। त्यानंतर शरद पवार यांना दिलेल्या तुतारी चिन्हावरून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या नेतृत्वात रोज अनेक पक्ष प्रवेश होत आहेत। तुतारी चिन्ह मिळालेली राष्ट्रवादी आता संपत चाललेली आहे। येणारी निवडणूक मोदींच्या गॅरंटीवर आहे। महाराष्ट्राचा आणि देशाचा विश्वास मोदींवर आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले आहे। अधिकार मला नाही आहे, तो प्रश्न आपण विचारला आहे। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जेव्हा बसेल, जेव्हा चर्चा होईल, तेव्हा यादी जाहीर होईल। त्यामुळे याबद्दलची माहिती माझ्याकडे नाही आहे। आज तुम्ही शिराळामध्ये होतं, पण शिराळा ज्या लोकसभा हातखंडल्यामध्ये त्यावेळी ठिकाणी शिंदे गटाचे सध्या खासदार आहेत, म्हणजे भाजपची उमेदवार असावा अशी मागणी होते, सगळीकडेच होताना दिसत नाही। असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पक्षाकरता मागणी करतात, शिंदे साहेबांचे कार्यकर्ते शिंदे साहेबांकरता मागणी करतात, अजितदादाकडे अजितदादाची मागणी करतात। शेवटी आमचे तीनही नेते एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा आणि आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड हे जे निर्णय करतील, जी जागा ज्याला जाईल ती जागा 51% मतं घेऊन कशी निवडली, ती जागा मोदींच्या नेतृत्वामध्ये मोदीजींनी जी गॅरंटी दिली विकसित भारताची, मोदींची गॅरंटी या देशाला आहे, हातकणंगलेला आहे, सांगलीला आहे, कोल्हापूरला आहे, महाराष्ट्राला आहे। मला 100% विश्वास आहे जी जागा ज्याला जाईल ती जागा 51% मतं घेऊन निवडून येईल, हा विश्वास मला आहे। त्यामुळं जागा कुणाला जातं हे गौण आहे, जागा निवडून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं मेरिटवरच जागेचा निर्णय होईल। ज्याला जागा मिळेल 100% आम्ही ही जागा निवडून आणण्याचा पूर्ण 51% मतं निवडून येतील असा आत्मविश्वास आम्हाला आहे। शिवाजीराव देशमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, त्यांच्या मृत्यूच्या पश्चात आज 4 वर्ष होऊन गेले। सत्यजित देशमुख भाजपमध्ये आलेले, पण भाजपकडून योग्य तो त्यांचा सन्मान केला जात नसल्याची कार्यकर्त्यांची एक मागणी आहे, एक भावना आहे। भाजप याकडे आज प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही कसं बघता? आमच्याकरता सत्यजित देशमुखजी हे सत्यवादी नेते आहेत आणि त्यांनी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताकरता संकल्प केला आहे। विकसित भारतांना साथ देण्याकरता भाजपमध्ये आले आहेत आणि सत्तेचा एक मोठा आदर आम्हाला आहे। निश्चितपणे पक्ष हा त्यांच्या पाठीशी नेहमीच उभा आहे, उद्याही उभा राहील, परवाही उभा राहील आणि त्यामुळे सत्तेची काळजी फार करू नये, ती आमची जबाबदारी। उद्या मोठा लॉन्चिंग सोहळा आहे, तुतारीबद्दल काय राष्ट्रवादीला तुतारी चिन्ह मिळाले, काय सांगा? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते आज अजित पवारच्या नेतृत्वामध्ये रोज पक्षप्रवेश होत आहे, रोज पक्षप्रवेश अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत आहे। रोज तुतारी असलेली राष्ट्रवादी ही संपत चालली आणि त्यामुळं आता खरं तर ही निवडणूक जी आहे ती निवडणूक मोदींच्या गॅरंटीवर आहे। मोदीजींना महाराष्ट्र आणि देशावरचा विश्वास मोदीजीवर आहे आणि त्यामुळं त्यांचं काम आहे, त्यांना पक्षचिन्ह मिळालं आहे, ते लढतील। मला विश्वास आहे की मोदींच्या गॅरंटीवर महाराष्ट्रामध्ये 51% मतं आम्हाला मिळतील। त्यांना चिन्ह मिळालं आहे, त्यांचं अभिनंदन आहे, त्यांनी आम्ही लढणार आहोत, पण आम्हालाही माहिती आहे की मोदींच्या गॅरंटीवर हा देश, हा महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी। बारामतीमध्ये वाकयुद्ध सुरू झालंय, बारामतीवर पहिल्यापासून भाजपचं तसंच लढताना दिसतंय, वाकयुद्ध सुरुवात झाले। बारामती लोकसभेमध्ये अजित पवारजी जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला 60%च्या वर मतं मिळतील आणि बारामतीमध्ये सर्वात मोठा विजय महाराष्ट्रात होईल, मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो। शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर म्हणतात की गेल्या वेळेलाही 22 जागा लढवल्या, 22 जागा लढवल्या, भाजपच्या दावणीला शिंदे गटाची शिवसेना बांधलेली नाही आहे।
मी आत्ताच सांगितलं की एकनाथजी, देवेंद्रजी, अजित पवारजी आमचं केंद्रीय नेतृत्व बसेल आणि जेवढ्या जागा ज्याला येतील त्या जागा 100% निवडून आणण्याचा प्रयत्न आहे. कुणाच्या दावणीला खुणं बांधणं याला काही अर्थ नाही आहे. जागा मिळाल्यावर ती जागा निवडून येणे याकरता करावयाचे प्रयत्न हे आम्ही 3ही पक्षांनी आणि 11 महायुतीच्या पक्षांनी करायचे आहे आणि आम्ही ते करणार.